नवीन नवीन एका जोडप्याचं लग्न झालं. त्याच्याजवळ थोडीशी गरिबी होती. साधारण बसायला मोटरसायकल होती, पत्र्याचं घर होतं, गरमी व्हायची घरामध्ये, खायला परंतु पोटाला पोटभर होतं. आणि त्याच्यानंतर तिचं टुमणं चालू राहायचं की तुम्ही काहीतरी चांगलं करा हो, पैसे कमवा. हे असे किती दिवस आपण गरिबीमध्ये राहणार. मी तुमचीच आहे, तुम्ही काय करा, पैशावरती लक्ष द्या. आपल्याकडे एकदा पैसा आला की मग आपल्या मुलाबाळाचं शिक्षण चांगलं होईल, आपण कुठं कुठं फिरायला जाऊ, चांगलं खात जाऊ, पीत जाऊ, असं तिनं त्याला स्वप्न दाखवले. आणि मुलं म्हणजे काय, भोळा साम सदाशिव असतात. ऐकलं त्यानं, तर वाटलं बरोबर आहे, आपल्या हिताचं सांगायली असं समजून मग त्यानं भरपूर कष्ट करायला सुरुवात केली. कर्ज काढून व्यवसाय टाकला. व्यवसायामध्ये तिला साथ द्या म्हटलं तर ती म्हणते की नाही, मला माझे काम असतात. तिनं थोडं कमी सहकार्य केलं. मग यानं परंतु मोटिवेशन तिचं भरपूर सुरू होतं की तुम्ही करा, तुम्ही करू शकता, मी तुमच्यासोबत आहे. फक्त ती एवढं म्हणायची. यानं भरपूर कष्ट घेतले. आणि कष्ट घेण्यामध्ये आता कसं असते, प्रत्येकच व्यवसाय जोशमध्ये मोटिवेशनमध्ये सुरू केलेली गोष्ट चाललंच असं काही नाही. व्यवसाय थोडा चालायचा, कधी बंद पडायचा. म्हणजे हॉटेल टाकली होती त्यांनी, हॉटेलवर हा एकदा एकटाच राहायचा, कधी गिराईक यायचे, कधी यायचे नाही एंटर एरियामध्ये. मग असं करून त्या हॉटेलचा किराया वगैरे त्याच्यावरती कर्ज चढलं त्याच्यावरती. आणि कर्जामध्ये कर्ज झालं की माणूस परेशान होतो, काही सुचत नाही आहे. नवीन गिराईक येत नाही तर कर्जदार लोक त्यांच्यावरती प्रेशर आणतात. आणि मग भयान झाला की माणसाचं डोकं काम करत नसलं की माणसाचं शरीरसुद्धा साथ सोडत राहते. मग परेशान राहायला लागला. डोळ्याभोवती काळे वर्तुळ तयार झाले, वजन वाढायला लागलं, रात्री झोप येईना. आणि दिवसभर त्याला काही सुचेना. गल्ल्यावर जाऊन बसायचा, कस्टमर येत नसत, कस्टमरवरती धावाधावी, चिडाचिडी. मग असं करत असताना जवळपास त्याची तब्येत डाऊन झाली. आणखी एका त्याला फायनान्सर भेटला, हॉटेलची जागा बदलली आणि चांगल्या ठिकाणी हॉटेल टाकली. आणि मग त्याच्याकडे पैसा यायला लागला. आता पैसा यायला लागला परंतु शरीर बिमार झालं होतं आता. आणि हॉटेल अशी चालायला लागली की तिथं जवळपास असं धरून चला 24पैकी 20 तास हॉटेल चालायला लागायची. फक्त सकाळी 4 ते 8, 9, 10 वाजेपर्यंत तो हॉटेल बंद राहायची. परंतु तो पण त्याला तयारी करून तर हॉटेल उघडाच लागायची. त्याच्यामुळे वेळेवरती झोप नाही आणि भरपूर मोठं मॅनेजमेंट करायला लागायचं. अशामुळे याची तब्येत डाऊन व्हायला लागली. घरी चांगला 5-6 हजार रुपये रोज येत होता. चांगल्या प्रकारे दिवस बदलले. आता भोळा माणूस म्हणजे भोळाच असतो. त्यानं ते पैसे गोळा करायचा आणि तिच्या हातामध्ये देऊन टाकायचा. हातामध्ये द्यायचा. ते आता कसं असते, माणूस पैसा कमवतो परंतु त्या पैशाचा फायदा घरचे लोक घेत असतात. त्याला त्याचं व्यक्तिगत काही सुख नसते. म्हणजे पुरुषाच्या मला ही गोष्ट हसू येते आणि आवडते पण. पुरुष हा स्वतःसाठी काही करत नाही. आता तो घरामध्ये गादी आणतो परंतु तो खाली पण झोपू शकतो आणि तो खाली झोपतो. गादी पलंगावर त्याचे मुलं, बायको, बाकी घरामध्ये असलेले मेंबर झोपतात. परंतु त्याला जर जागा नसली म्हणते जाऊ दे जरा मुलगा परेशान करायला, मी खालीच झोपतो. असं करून त्यानं सगळा पैसा तिच्या हाती दिला. आता विषय काय आला, घरामध्ये पैसा आला, तिला चांगल्या प्रकारे खायला प्यायला मिळत होतं. आणि त्याच्यानंतर मग तिला संभोग सुख भेटत नव्हतं. आता जी बायको अगोदर चटणी भाकर खायची आणि हा चटणी भाकर खायचा, या दोघांची शक्ती समान होती संभोग करण्याची. परंतु आता इथून पुढं काय झालं, याला झाला बिमाऱ्या, याचं वय झालं 30, 35, 40पर्यंत वय गेलं. आणि ती हिच्यापेक्षा लहान असते 7-8 वर्षांना. आपल्या महाराष्ट्रातल्या मुली 10 वर्षांना लहान असतात. मग आता ती नेमकी ऐन तारुण्यात आली किंवा तिला ऐन ताकद तिच्यामध्ये माज आला, आपल्या भाषेमध्ये म्हणतात. अशा प्रकारे तिच्या संभोगाचं ते उफाळून येत राहिली भावना. आणि हा नेमका तिला वेळ देत नव्हता. रात्री हॉटेलवर थांबायचा आणि दिवसा जर ती म्हणाली तिच्या अंगावर आली, तिच्या अंगात ताकद राहत नसेल, बीपीच्या गोळ्या सुरू झालेल्या, वजन भरपूर वाढलेलं, त्याच्यामुळे तिला काही संभोग सुख भेटत नव्हतं. सत्य घटना आहे. आणि मग झालं, पैसा भरपूर यायला घरामध्ये लागलं. सगळं मॅनेजमेंट हिच्या हातामध्ये, पैशाच्या नोटा हिच्या हातामध्ये. मग दमादमाने हिच्या शेजारी जवळपास एक तरुण मुलगा होता. आता तिला ते सुख तर पाहिजेतच असत्या आवश्यक. आता याची जवळपास पैशाकडे धाव गेल्यामुळं याची इच्छाशक्ती कमी झाली संभोगामध्ये आणि याची संभोग शक्तीसुद्धा कमी झाली. याला फक्त नेम फेम, दादा, आप्पा, अण्णा, नेताजी, असं शेठजी वगैरे लोक यांना बोलायला लागले. आणि हा याच्यामध्येच गुंग आपला. आणि नंतर हिनं मग इकडं बाहेर अफेअर सुरू केलं. त्यासोबत अफेअर सुरू झालं त्याचं. तिला व्यवस्थित संभोगाचा आनंद भेटू लागला. मग यानं दिलेले पैशाचं व्यवस्थित हिशोब ठेवत नव्हती.
त्या मुलाला देत होती का कुठे देत होती हे याला माहीत नाही. परंतु मग नंतर काय झालं, याची इज्जत करत नव्हती ती. यानं जे अगोदर जे एका फोनवरती कामं करायची, आता फोनवरही फोन उचलत नव्हती किंवा काही कामं करत नव्हती. घरामध्ये आला तर व्यवस्थित इज्जत देत नव्हती. मग याला हिच्या वागण्यातला हा बदल कळून आला. मग त्यानं थोडा संशय आला. दोस्त मित्रामध्ये शेअर केल्यानंतर जेव्हा चर्चा कानावर येत होता की जगामध्ये आजकाल असं सुरू होत आहे की ती HDM नावाची कोणती ज्योती होती, तिचा जेव्हा ती गरीब होती तेव्हा नवऱ्यासोबत राहिली, जेव्हा श्रीमंत झाली HDM वगैरे झाली तेव्हा तिचं अफेअर मोठ्या अधिकाऱ्यासोबत सुरू झालं. तेव्हा त्याच्या लक्षात यायला लागलं की कदाचित आपल्या बाबतीत तर तसं होत नाही ना. मग त्यानं लक्ष ठेवायला प्रयत्न केला, तिचा मोबाईल वगैरे चेक केला, तर मग त्याला काही चॅट सापडल्या, त्यांची भेटीचे पुरावे सापडले. आणि मग जो ऑलरेडी BPचा माणूस, त्याला वजन वाढलेलं आणि त्याच्यावरती प्रचंड प्रेशर आला, त्याला रातोरात झोप येत नव्हती, धंद्यामध्ये मन लागत नव्हतं आणि असाच एकदा विचार करता करता तो अटॅक येऊन पडला आणि त्याला दवाखान्यामध्ये भरती करावं लागलं. तर ती दवाखान्यामध्ये पण वेळेवरती भेटायला नाही आली. जेव्हा भेटायला आली तेव्हा ती त्याच्यावरच चिडू लागली की तू हे काय केलं, तुला तब्येतीची काळजी घेता येत नाही का, असं तसं वगैरे. म्हणजे रसहीन बोलली की ज्याला तिच्यापासून जे ओलाव्याची, मायेची, प्रेमाची अपेक्षा होती ती त्याला भेटली नाही. मग अशा प्रकारे अशा घटना महाराष्ट्रामध्ये घडत आहेत. आणि याच्यामध्ये गुन्हा काय कोणाचा होता सांगा, गुन्हा कोणाचा आहे तुम्हाला काय वाटते? तिचा दोष आहे का किंवा त्याचा दोष आहे का? तो पैसे कमवतोय, परिवारासाठी काम करतोय, कोणाचा दोष आहे? आता माझ्या दृष्टीनं मला असं वाटते बघा, दोष हा त्याचा आहे. कारण की संसारामध्ये करत असताना संतुलन, बॅलेन्स नावाची जी गोष्ट ती त्याला जमली नाही. आता एक शास्त्रामधला एक नियम आहे की कामातुराणाम भयाम न लज्जा. ज्याला कामविकार जागृत झाला त्याला कोणा गोष्टीचं भय वाटत नाही, त्याला कोणा गोष्टीची लाज वाटत नाही. म्हणजे हिनं इथं पापपुण्याचा विचार केला नाही किंवा लाज पाहिली नाही की आपलं खानदान, कुळ कोणतं आहे, आपल्या नवऱ्यासाठी आपल्यासाठी किती काय करतो आहे, आता आपल्याला मूलबाळ झालेलं आहे आणि आपल्या बापाची किती कीर्ती आहे, आपल्या सासऱ्याची किती कीर्ती आहे. काही कारणास्तव आपल्यावरती गरिबी आली, परंतु नुसतं केवळ या संभोग सुखासाठीच असं तोंड काळं करणं हे तरी योग्य नाही. तिला कर्माची सजा भेटेल, परंतु याचं सोन्यासारखं आयुष्य नेमके श्रीमंतीचे दिवस आले आणि असं भोगावं लागलं. तर म्हणून पुरुषांसाठी हाच सल्लावजा सूचना आहे, विनंती आहे की पैसा प्रचंड कमवावा, करोडपती व्हावं, परंतु तब्येतीकडे दुर्लक्ष करू नये. म्हणजे आणि ज्यांच्याकडे पैसा नाही तिच्या म्हणण्यावर पैसा नका कमावू. पैसा अत्यावश्यक आहे. पैसा किती महत्त्वाचा आहे आयुष्यामध्ये, जितकं की जेवणामध्ये मीठ महत्त्वाचं आहे, परंतु मिठाच्या भाकरी नसतात. तसंच भाकरीत मीठ टाकावं तितका पैसा अत्यावश्यक आहे. सहजरित्या येत असेल, काही थोडेफार कष्ट करून तिला सोबत तिची इन्व्हॉल्वमेंट होऊन एखादा व्यवसाय धंदा करतात असेल, म्हणजे तुमच्यासोबत तीसुद्धा थकेल, तुमच्या नजरेसमोर राहील. जितकी शक्ती तुमची कमी होईल तितकी तिचीसुद्धा शक्ती कमी होईल. तुम्हाला एखादा आजार झाला तर तिच्यासुद्धा काहीतरी शरीरामध्ये कमतरता येईल, म्हणजे तिचीसुद्धा भावना ढळणार नाही. नेहमी तुम्ही तिच्यासमोर उभे असाल अशा प्रकारचा काहीतरी व्यवसाय धंदा करा किंवा काय करा की तुम्ही तुमची शक्ती वाढवा. तिला अगोदर संभोग सुख हे महत्त्वाचं हे केंद्रस्थानी ठेवा आणि त्याच्या भोवती पैसा फिरवा. पैसा काय आज येतो उद्या जातो, परंतु एकदा इज्जत गेली, एकदा तुमचा मनस्ताप शरीराला सुरू झाला, एकदा तुमची तब्येत गेल्यानंतर तब्येत परत येणं खूप अत्यंत अवघड असते. म्हणून ज्या तरुणांनी तुम्ही जर लग्नाच्या अगोदर हा जर व्हिडिओ जर बघत असाल वय वर्ष 30-35 पर्यंत, तर नक्कीच या गोष्टीकडे लक्ष द्या की अजूनही वेळ गेलेली नाही आहे. तुमची पत्नी तशीच आहे असं मला म्हणायचं नाही आहे, परंतु इस दुनिया में कभी भी कुछ भी हो सकता है. त्याच्यामुळं सावध असलेलं आवश्यक आहे. पाऊस म्हणजे काय आहे, पावसाच्या अगोदर वळण बांधायला पाहिजेत. ही गोष्ट सत्य घटना घडलेली आहे, मला एका व्यक्तीने सांगितलेली आहे. याबाबत तुमचं काय मत आहे? जर तुम्हाला कसल्याही प्रकारच्या शक्तीबाबत लैंगिक समस्या असतील, शीघ्रपतन आहे, संभोगाची भीती वाटत आहे, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन होते किंवा संभोग परफॉर्मन्स एन्झायटी आहे, चिंता वाटते, काय जे तिला व्यवस्थित प्रकारे तुम्ही याबाबतीत तिला संतुष्ट करू शकत नाही, अशा जर कशाही प्रकारच्या समस्या असतील तर तुम्ही आमची मदत घेऊ शकता. दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप करायचं आहे, आपल्याला योग्य ती मदत किंवा कन्सल्टिंग मार्गदर्शन मिळेल. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे. स्वतःची आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या हीच तुम्हाला विनंती. धन्यवाद.